वराल देवी स्पोर्ट्स ताडाली यांचं एक जबरदस्त आयोजन धर्मराजा चषक 2024 एक देखणं आयोजन आजचा 4था दिवस आहे. अद्याप ही वेळ घेतला जातोय, काय कारण आहे? कृपया लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. भरपूर वेळ गेलेला आहे ही मॅच चालू होण्या अगोदर. चलिए समय शुरू हो चुका है. टाइमर यहाँ पर स्टार्ट होता हुआ 3:35 पर पहली गेंद डिलीवर होगी इस मैच की और पहले 4 ओवर्स 20 मिनट के भीतर पूरे करने कंपलसरी. दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत. सुजित नाईक आणि अजय म्हात्रे हे ओपनिंग बॅटर वीर बजरंग कारिवली टीम कडून बॅटिंगसाठी. आणि गोलंदाजी मार्कवर अमित पाटील येतोय SD स्पोर्ट केवनी टीम कडून. पहिल्या षटकाला सुरुवात होईल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असेल. माझ्या समवेत समर्थन कक्षामध्ये अजय खरत आहेत. मॅचला सुरुवात. अमित पाटिल सुजित नाइक के लिए. पहली गेंद बिल्कुल ओवर पिच बी में खेला है. सीधे बल्ले से अच्छा ड्राइव. डीप मिड ऑफ पर लॉन्ग ऑफ से फील्डर आए हैं. अच्छी शुरुआत यहाँ पर बल्लेबाज के लिए. बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे सुजित नाइक. सबसे अनुभवी खिलाड़ी है इस टीम के और बड़ी जिम्मेदारी रहेगी उनके कंधों पर. बहुत ही हार्ड हिटर माने जाते हैं टेनिस क्रिकेट बॉल के. पहिल्या बॉलवर जास्त ताकद लावली नव्हती. फक्त सिंगल काढायचा विचार होता. आपला खातं ओपन करायचा विचार. सरळ बॅटने अतिशय चांगला फटका. मिड ऑफच्या दिशेने एक सिंगल मिळते. ऑफ द मार्क होतो फलंदाज. जल्दी खेल बैठे. यहाँ पर गति थोड़ी सी कम कर दी थी गेंदबाज ने और शफल अक्रॉस करते हुए स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में उठाने का प्रयास अजय म्हात्रे का. बल्ले पर ले नहीं पाए. भादवड़ में जो टूर्नामेंट हुआ था भादवड़ धमाका भादवड़ बी का, वहाँ पर बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे सुजित नाइक. एक अर्धशतक भी जड़ा था. दाहिने से राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए अमित पाटिल. लो फुल टॉस ड्राइव किया. मिडॉन को बीट नहीं कर पाए. मिडॉन का खिलाड़ी थोड़ा सा वाइड था वहां पर. कप्तान ने मेरे ख्याल से रोकने में कामयाब हुए. सिंगल यहाँ पर खाता खुलता हुआ अजय म्हात्रे का. अच्छे स्ट्रोक प्लेयर है अजय म्हात्रे. कुछ टूर्नामेंट्स में उन्होंने भी काफी विस्फोटक पारियां खेली इस सीजन में. म्हणूनच सलामीसाठी आपण बघतोय. चांगला फटका जरूर मात्र बीट करू शकला नव्हता मिडॉनला. इस बार बढ़िया शॉट स्वीप कर दिया है. नहीं बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पर 4 रन. अतिशय चांगला फटका. बघितलं पण लोअर फुल टॉस बॉल होता हा आणि स्वीप केलं ह्या बॉलला आणि सरळ पाठवून दिला सीमारेषा बाहेर. 4 रनसाठी चौकार. हा पहिला चौकार येतोय सुजित नाईकच्या बॅटमधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 6 वर. पूरी तरह से झुकना भी नहीं पड़ा उनको. स्वीप शॉट ज़्यादातर हम देखते हैं कि वो एक घुटना नीचे टिकाकर बैट्समैन खेलते हैं स्पिनर्स के विरुद्ध खासतौर पर. लेकिन जब मीडियम पेसर आपके सामने होते हैं तो बैट्समैन ज़्यादा वो लैप स्वीप का इस्तेमाल करते हैं. और बहुत ही बढ़िया टाइमिंग प्लेसमेंट शानदार था. पहली बाउंड्री इस मैच की सुजित नाइक के बल्ले से. इस बार ऑफसाइड में इनफील्ड को क्लियर करते हुए एक और चौका. जबरदस्त बैटिंग. यहां पर गेंदबाज गलतियां करते हुए. पहले तो लेग स्टंप पर फुल टॉस और अब शॉर्ट एंड वाइड गेंद. भरपूर शॉर्ट बॉल होता. आणखीन ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा बॉल होता. अतिशय चांगला जोरकस फटका. सरळ बॉन्डच्या बाहेर बॉलला पाठवून दिले जाते. 4 रनसाठी चौकार. 2 चौकार बॅक टू बॅक येतात सुजित नाईकच्या बॅटमधून. गेंद के मेरिट पर बैटिंग करते हुए सुजित नाइक. पहली गेंद आपने देखा कि उनको ओवर पिच मिली थी लेकिन उन्होंने उस पर कड़ा प्रहार नहीं किया. आमतौर पर बहुत ही हार्ड हिट करते हैं लेकिन सॉफ्ट हैंड से खेलकर सिंगल लिया था. उसके बाद भी देखिए ज़्यादा जोर से खेलने का प्रयास ही नहीं कर रहे. टाइम कर रहे हैं केवल. और उनको पता है यहाँ पर गैप में खेलेंगे इनफील्ड के ऊपर से जाएंगे पावर प्ले में तो बाउंड्री आसानी से प्राप्त कर सकते हैं. बैक टू बैक चौके निकले हैं. स्कोर 10 बिना किसी नुकसान के. अगली गेंद ओवर द विकेट से. इस बार कट करने का प्रयास एक तरह से बल्ले पर आई नहीं. सिंगल चुराने में कामयाब बल्लेबाज. अच्छा तालमेल दोनों सलामी बल्लेबाजों के दरमियान और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ वीर बजरंग कारिवली का स्कोर 11
बिना किसी नुकसान के। और इसी बीच हमारे एक और साथी कमेंटेटर मिस्टर आईपीएल के मखमली आवाज कुणाल दाते जी का आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। एक षटकाची झालेली आहे समाप्ती। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 रन्स, हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो अजय। आणखीन एक महत्त्वाची आणि जमेची बाजू अशी आहे की कुठलाही विकेट गेलेला नाहीये। दोन्ही सुद्धा फलंदाज सलामीचे खेळपट्टीवर रुजू आहेत आणि 11 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत। सुजीत नाइक का विकेट बहुत ही महत्वपूर्ण विकेट रहेगा इस मैच के दृष्टिकोण से यदि हम देखें तो, क्योंकि ये बल्लेबाज जब चलते हैं तो फिर बरसते हैं और गेंदबाज इनको आउट करने के लिए तरसते हैं। बहुत धुआंधार अंदाज में बल्लेबाजी करने की क्षमता रखते हैं सुजीत नाइक। स्टार्ट अच्छा मिला है, 10 पर बैटिंग करते हुए सिर्फ 4 गेंदें खेली है। 2 गेंदों में 1 पर बैटिंग करते हुए अजय मात्रे, और अब पाइपलाइन एंड से गेंदबाजी के लिए तैयार होते हुए एक और दाहिने हाथ के गेंदबाज दीपू पाटिल के हाथ में गेंद। चलिए, समय का ख्याल रखना होगा। एसडी स्पोर्ट्स केवनी टीम, एसडी केवनी और वीर बजरंग कारिवली के बीच का यह मुकाबला। जगह मिली है और तुरंत हाथ खोले हैं सुजीत नाइक ने, पॉइंट के ऊपर से निकाला गेंद को। 4 रन। चांगली फलंदाजी करताना दिसतोय सुजीत नाईक। मेरिटनुसार बॅटिंग करतो। बघितलं ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, अप्परकटच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता। सरळ डीप पॉइंट बॉलच्या बाहेर बॉल निघून जातोय चौकारासाठी। फ्रीबी इसे कहा जाता है, फ्रीबी। बहुत आसान गेंद खेलने के लिए, जब आपने पीछे कोई प्रोटेक्शन नहीं लिया है, स्क्वायर ऑफ द विकेट या फिर बिहाइंड पॉइंट, तो इस तरह की गेंदबाजी आप नहीं कर सकते हो। और हेमंत जी, मुझे लगता है कि आप भी रहते तो इसी तरह का शॉट खेल के 4 रन जरूर बटोर लेते। स्कोर 15। एक और फ्री भी स्लैश कर दिया है, इस बार और भी बेहतर टाइमिंग। 1 बाउंस और 4 रन। लगातार दोन्ही बॉल आपण बघितलं ऑप्शनच्या भरपूर बाहेर टाकलं। यावेळी स्लॅश केलं होतं बॉलला आणि पुन्हा एकदा 1 बाउन्स बॉल निघून जातोय बाउंडच्या बाहेर चौकारासाठी। काय नजर होती बॉलवरची, शेवटपर्यंत नजर ठेवली होती सुजीत नाईक याने। आणि सुजीत नाईकच्या बॅटमधून येणारा हा चौथा चौकार आहे। टीमचं टोटल जाऊन पोहोचते 19 वर। एक भी गलत शॉट नहीं खेला है सुजीत नाइक ने, जहां की गेंद को वहां खेल रहे हैं। तोहफे मिल रहे हैं एक तरह से इस ओवर में उनको। रिदम में नजर नहीं आ रहे दीपू पाटिल, युवा खिलाड़ी, जैसे कि मैंने शुरुआत में ही कहा कि काफ़ी ज़्यादा इस सत्र में नज़र आ रहे हैं एसडी स्पोर्ट्स केवनी टीम में। और ऐसे में अनुभव की जब कमी रहती है तो इस तरह की गलतियां हो जाती है, लेकिन गलतियों से सीखना होगा और तुरंत सीखना होगा। एंगल चेंज किया, यह बेहतर है। लो फुल टॉस स्टंप्स की तरफ हल्के हाथों से पुश करते हुए एक रन पूरा किया है। यहां पर पैर से रोकने का प्रयास, फायदा उठाते हुए बल्लेबाज। दूसरा रन भी पूरा। प्राइस टैग लगाकर आया ऐसे लगता है अपने विकेट पर बल्लेबाज सुजीत नाईक। खरोखरच अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतो आपल्याला। बघितलं लोअर फुलटॉस होता, जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न केला नाहीये, फक्त ढकलून दिलं होतं कबसच्या दिशेमध्ये। सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट केला आणि टीमचं टोटल झालेला आहे 21 रन। हर गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास नहीं, जब मौके मिलेंगे तभी वो बड़ा प्रहार करेंगे, ऐसी रणनीति। इस बार सॉफ्ट एंड पुश कवर पॉइंट की तरफ, फील्डर तेजी से आए गेंद पर। अब की बार केवल 1 रन लेने का मौका। कहीं ना कहीं ये समझते हुए कि उनके इर्द गिर्द बल्लेबाजी घूमती है वीर बजरंग कारिवली की, और अभी भी दूसरा ही ओवर चल रहा है। शायद हो सकता है कि अगले ओवर से वो कुछ हवाई फायर्स करने का प्रयास करेंगे, जो उनके कुछ प्रिय स्ट्रोक है डाउन द ग्राउंड, खासतौर पर बहुत ही तगड़े प्रहार करते हैं। लेकिन अभी तक अच्छी बैटिंग की है। इस बार तेज ड्राइव, सीधे फील्डर के पास मौका है। यहाँ पर डायरेक्ट हिट की जरूरत थी, थ्रो उतना सटीक देखने को नहीं मिला और आखिरकार बाल बच गए अजय मात्रे। एक और सिंगल कंप्लीट होता हुआ। बहुत ही सुंदर टेलीकास्ट, क्लोज ऑन व्यू काफ़ी अच्छे देखने को मिलते हैं प्रिंस मूवीज द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ वीर बजरंग कारिवली का 23 रन 23। रणवीर 11 वीर बजरंग कारिवली। जरूर डिरेक्ट हिट लागला असता तर विकेट जाण्याची शक्यता होती, मात्र
तेवढा चांगला थ्रो झाला नव्हता. इस बार हवा में है लेकिन गैप ढूंढा है, प्लेसमेंट काफी अच्छा, दो खिलाड़ी गेंद के पीछे, अच्छा क्षेत्र रक्षण डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में, और इस बार 2 रन लेने का अवसर। ज्यादा गति नहीं थी, नहीं तो ये गेंद बाउंड्री के बाहर निकल सकती थी। हालांकि अपिश शॉट था लेकिन पता था कि कहां पर है फील्डर, और बिल्कुल 2 खिलाड़ियों के बीच में से खेला हुआ स्ट्रोक था सुजीत नाइक का। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन सुजीत नाइक द्वारा। 23 पर बैटिंग करते हुए 2 पर खेल रहे अजय म्हात्रे, और 2 ओवर के बाद 25 बिना किसी नुकसान के वीर बजरंग कारिवली रणवीर 11। पहिली 2 षटकं टाकण्यासाठी 9 मिनिटे घेतलेली आहेत. अगदी वेळेवर षटकं पूर्ण केलेली आहेत. 2 षटकं. पहिलं षटक अमितने टाकलं होतं. अमितने 11 रन्स खर्च केले होते. दीपू पाटील आला दुसरं षटक टाकण्यासाठी, 14 रन्स खर्च केले. मात्र फलंदाजी जर आपण बघितली, बॅटिंग अतिशय चांगली करताना दिसतोय सुजित नाईक. बॉलच्या मेरिटनुसार आत्तापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. सरळ बॉल असेल तर निश्चितच चांगला ड्राईव्ह आहे. पुढचा जो सामना आहे विराट स्पोर्ट बोरपाडा विरुद्ध गावदेवी कोलशेत या 2 टीममध्ये असेल. दोन्ही टीमचे कॅप्टनने लगेचच रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन. पुढील सामना या 2 टीममध्ये असेल. विराट स्पोर्ट बोरपाडा आणि गावदेवी कोलशेत. बोरपाड़ा और कोलशेत को तैयार रहना है, साथ में नरेश स्पोर्ट्स कासर वडवली और वराल देवी स्पोर्ट्स ताड़ाली आपको भी तैयार रहना है। ऑर्गेनाइजिंग टीम को आज हम एक्शन में देखेंगे। पिछले सीजन में अच्छा खेले थे कीर्तिराज। अमित पाटिल स्लॉट में है और ये जाएगी बाहर। तगड़ा प्रहार किया है अजय म्हात्रे ने, मिड विकेट बाउंड्री के बाहर, सिक्सर। अप्रतिम शॉट. थोडासा पुढे बॉल होता स्लॉटमध्ये, आणि जसा बॉल स्लॉटमध्ये मिळाला, या बॉलला पाठवून दिलं पार्किंग लॉटमध्ये. हे बघितलं स्लॉटमध्ये बॉल, काय जबरदस्त फटका सरळ षटकारासाठी. आणि या षटकाराने टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 31 रन. लेंथ में थोड़ी भी चूक आप नहीं कर सकते हो आप यहाँ पर बतौर गेंदबाज, क्योंकि सेट हो चुके हैं दोनों बल्लेबाज। सुजीत नाइक ने हालांकि ज़्यादा गेंदें खेली है, ज़्यादा रन्स भी बनाए हैं, लेकिन अजय म्हात्रे भी ज़्यादा समय वैसे लेते नहीं है सेट होने के लिए। ताबड़तोड़ अंदाज में बैटिंग करने के लिए जाने जाते हैं। पहला सिक्सर इस मैच का, 4 चौके सुजीत जड़ चुके हैं। लो फुल टॉस स्वीप कर दिया है, इस बार सीधे फील्डर के पास तेज ट्रैवल करती है गेंद। यहाँ पर 2 रन लेने का कोई अवसर नहीं है, 1 ही रन मिलेगा। आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, काय जबरदस्त ग्राउंड मेंटेन केलेला आहे. धर्मराजा चषकसाठी आपण बघतो वरालदेवी स्पोर्ट्स अँड कंपनीने सिंगल फक्त मिळाली होती. स्ट्राइक येते सुजीतकडे. विकेट की तलाश में इस समय एसडी स्पोर्ट्स केवनी। शॉट ऑफ लेंथ कट कर दिया है, इनफील्ड को क्लियर करते हुए कवर पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ जा रही है गेंद, दूर से आते हुए फील्डर, अच्छा क्षेत्र रक्षण। इस बार 2 रन लेने का अवसर। स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में बहुत अच्छा खेले हैं सुजीत पाटिल। वैसे पसंद भी करते हैं, जगह मिलती है तो वो चूकते नहीं है। स्क्वायर कट बहुत अच्छा लगाते हैं, स्लैश करते हुए उन्होंने जो बाउंड्रीज पावर प्ले के दौरान जड़ी काबिल तारीफ शॉट्स। स्कोर बढ़ता हुआ 34 बिना किसी नुकसान के। वॅगन बिल जर बघितलं तर त्याच दिशेने जास्त स्कोर आलेला आहे आतापर्यंत. सुजीत नाइक है बल्लेबाज, कभी कभी पाटिल निकल जाता है, बहुत से पाटिल खेल रहे हैं यहाँ पर। बल्ले के अंदर लगी थी, पहली बार हमने देखा कि उन्होंने स्लॉक करने का प्रयास किया इस पारी में। स्कोर को आगे बढ़ाते हुए सुजीत नाइक 35 विदाउट लॉस, एक अच्छे स्कोर की तरफ अग्रसर। वीर बजरंग कारिवली टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करते हुए एसडी स्पोर्ट्स केवनी टीम के विरुद्ध। अमित पाटिल का ये दूसरा ओवर है। शॉट ऑफ लेंथ, फुल पावरफुल, डिलाइटफुल और सक्सेसफुल, 6 रन। शॉट ऑफ द लेन बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेर जरूर होता, मात्र खेचून मारला फुल शॉट. आणि एक पॉवरफुल शॉट येतोय अजय म्हात्रेच्या बॅटमधून. हा येणारा दुसरा षटकार, आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते या षटकाराने 41 वर. नक्कीच काय जबरदस्त खेळ दाखवताना दिसतात दोन्ही सुद्धा फलंदाज. चांगल्या बॉलवर सिंगल डबल करतात आणि एक
खराब बॉल जर पडला, कमजोर बॉल असेल, त्या कमजोर बॉलवर नक्कीच मोठा प्रहार केलेला आहे या दोन्ही सुद्धा फलंदाजांनी. बहुत ही बेहतरीन ओपनिंग पार्टनरशिप. 41 विदाउट लॉस. इस बार वेट किया है, स्विंग कर दिया, स्क्वायर ऑफ द विकेट, फील्डर बहुत दूर, गेंद निकल गई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. चांगला फटका. आणखीन एक अजयच्या बॅट मध्ये येतोय. बघितला हा सुद्धा बॉल सरळ पाठवून दिलं जाते बॉन्डच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. षटकारानंतर चौकार येतोय अजयच्या बॅट मधून. 3 ओव्हरची होती समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना वीर बजरंग कारुल टीमचा स्कोर झालेला आहे 15च्या सरासरीने 45 रन्स. हे आमचं व्हीआयपी डाईस. 14 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत आणि ड्रिंक्स मैदानामध्ये जाताना दिसते आपल्याला. एसटी स्पोर्ट्स केवनी विरुद्ध वीर बजरंग कारिवली या दोन टीम मध्ये हे मॅच आजच्या दिवसातली ही तिसरी मॅच, चौथी मॅच आहे आजच्या दिवसातली. अमित पाटील तिसरं षटक टाकलं होतं. थोडासा महागडा ठरला अमित पाटील. या षटकामध्ये अमितने तब्बल 20 रन खर्च केलेले आहेत. अद्याप ही पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे एसडी स्पोर्ट केवनी टीम. और वैसे भी विकेट टेकिंग डिलीवरीज डाली नहीं. कोरोना काळात धर्मराजा सेवा संस्थेने केलेली विविध कार्ये. लॉकडाऊन दरम्यान पहिल्या दिवसापासून ते संपूर्ण लॉकडाऊन मध्ये 4,82,000 लोकांना जेवण वाटप. धर्मराजा सार्वजनिक किचनची कोकण आयुक्तांकडून पाहणी. कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौड, जिल्हाधिकारी राजेश नर्वेकर, उपविभागीय अधिकारी डॉक्टर मोहन नळदकर, भिवंडी पालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण अष्टीकर आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते. 16,000 लोकांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले. वृद्धाश्रमामध्ये औषध वाटप करण्यात आले. मजुरांना चहा, बिस्किट, औषध वाटप करण्यात आले. 15,000 गोरगरीब लोकांना राशन किट वाटप करण्यात आले. मोफत बस सेवा भिवंडी ते तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक इत्यादी भागात पोहोचवण्यात आली. संपूर्ण विभागात स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व जेवण वाटप करण्यात आले. अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आले. वॉर्ड कार्य त्यांच्या माध्यमातून घडलेलं आहे. सदू पाटील बॉलर. पहिलाच बॉल फुल टॉस होता, मात्र हवा तसा मॅचच्या पट्ट्यात येत नाहीये. थोडासा मिस टाइम शॉट, एक सिंगल मिळते. शॉट एक्स्ट्रा कवच शॉट मिडविकेटच्या दिशेने बॉल जातोय. रिव्ह्यू घेतला जातोय बीमर साठी. बॅटिंग साइड टीम. फुल टॉस बॉल जरूर होता, मात्र चेक केला जाईल की कमरेपेक्षा उंच बॉल होता की नाही. बॅटिंग साइड टीम वीर बजरंग कारिवली टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. स्क्वायर ऑन एंगल से देखते हुए टीवी अंपायर वहां पर सुजीत ने शॉट खेलने के बाद तुरंत वहां पर अंपायर को पूछा और बताया कि हम रिव्यू लेना चाहेंगे, लेकिन ये फेयर डिलीवरी है. रिव्यू लॉस्ट. सदू पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. जबरदस्त फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड. फ्लॅट गेला होता लॉक ऑफच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. शानदार बैटिंग करते हुए अजय मात्रे. यदि सुजीत चौकों में डील कर रहे हैं तो अजय सिक्सर्स में डील करते हुए नजर आ रहे हैं. ये उनका तीसरा छक्का. एक चौका भी जड़ चुके हैं. अगले मैच के टॉस के लिए तैयार रहना है विराज स्पोर्ट्स बोरपाड़ा और गावदेवी कोलशेत. 50 अप, 52 रन स्कोर बोर्ड पर. हो, यावेळेला थोडंसं गतीमध्ये मिश्रण केलं आणि स्लॉप स्विपच्या अंदाजामध्ये खेळायचं होतं. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाईल, थोडीशी घाई दाखवली यावेळेस अजय भात्रे याने आणि विकेट मिळतोय. पहिला विकेट मिळतोय एसडी स्पोर्ट केवनी टीमला. काफ़ी अच्छी गेंद थी ये. पिछली गेंद कमज़ोर रही थी, लेकिन इस बार पेस परिवर्तन और लेंथ भी काफ़ी अच्छी थी. बल्लेबाज गेंद के पिच तक पहुंच नहीं पाए थे और उसके बाद देखिए उनको शायद पता नहीं था कि गेंद विकेट कीपर के पास चली गई है.
काफ़ी आगे निकले थे पहले रन के लिए, फिर वापस लौटने का प्रयास किया अजय ने, लेकिन नहीं पहुंच पाए। अच्छी बैटिंग करने के बाद आउट हुए हैं अजय म्हात्रे। कुल मिलाकर 25 रन्स बनाए उन्होंने, मात्र 9 गेंदों का सामना किया, 2 छक्के लगाए और 1 चौका। 52 पर गिरा है पहला विकेट वीरबजरंग कारिवली का। चौथे ओव्हर का खेल जारी। याच गतीने जर धावा बनवल्या तर कमीत कमीत 77 पर्यंत धावा जाऊ शकतात आणि जर 70 क्रॉस जर केलं तर नक्कीच थोडंसं मानसिक दबाव येऊ शकेल दुसऱ्या इनिंगमध्ये, ज्यावेळेस चेसिंगला येईल एस डी स्पोर्ट केवनी टीम. आत्तापर्यंत टोटल जरूर चांगलं आहे, 1 विकेट जरूर गेलेला आहे, तेवढं प्रेशर नसेल. कॅप्टन जतीन पाटील येतोय क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी. सदू पाटील समोरच्या कडून हो, यावेळेस हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलेला आहे. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन मिळेल, 1 पेक्षा जास्त काही नहीं. अच्छी वापसी करते हुए सदू पाटिल, बिल्कुल जड़ में रखी हुई गेंद थी इस दफ़ा नए बैट्समैन के लिए, लेकिन अच्छा शॉट भी उस पर देखने को मिला ऑन ड्राइव. स्कोर अब 53 रन. गावदेवी कोलशेत टीम के कैप्टन ना आपसे रिक्वेस्ट है कि कमेटी से तुरंत संपर्क करें. ओ चांगला फटका, यावेळेस फिल्डर आहे. 1 बाउन्स फिल्डिंग करण्यासाठी थोडासा चुकला, लगेचच त्याचा फायदा उचलला दोन्ही सुद्धा बॅटरने. 2 रन पूर्ण केलेले आहेत सुजित नाईक याने. स्कोर जाऊन पोहोचतोय 55 वर. गावदेवी कोळशेत संघ कॅप्टन आला असेल तर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. गावदेवी कोळशेत लास्ट ऑफिशियल कॉल. सदू पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर समोरच्या कडून राईट ऑफ द विकेट. फुल लेनचा बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, लॉंग अपच्या दिशेने खेळून काढला जातोय. जास्त ताकद दाखवली नाही या फटक्यामध्ये सुजित नाईक याने. 56 वर जातो स्कोर. 4 षटकाची समाप्ती, 4 षटकाच्या समाप्तीनंतर 56 वर 1 विकेट. आखिरी गेंद थी ओवर की, इसीलिए वो सिंगल लेने का ही प्रयास नजर आया. स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे आखिरी ओवर की पहली गेंद के लिए, और वही किया है सुजीत ने. ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बन रहे हैं, और 18 मिनट में ही पहले 4 ओवर्स फेंके गए हैं. ओवर रेट काफ़ी अच्छा, कोई भी अतिरिक्त गेंद नहीं की है, ये सबसे अच्छी बात है यहाँ पर एसडी स्पोर्ट्स केवनी के लिए. जरूर गेंदबाज महंगे साबित हुए हैं, लेकिन अतिरिक्त रन्स खर्च नहीं किए हैं. शेवटचं 1 षटक शिल्लक आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतील वीर बजरंग कारिवली टीमचे फलंदाज. आतापर्यंत चांगली बॅटिंग झालेली आहे. 4 षटकामध्ये धावा जर आपण बघितलं तर 56 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. दर्पण मडवी बॉलिंग मार्कवर येतोय. 5वं षटक असेल हे आणि अंतिम षटक असेल. VIP डाईस एंडकडून गोलंदाजी करेल दर्पण मडवी. आणि शेवटच्या बॉलवर बघितलं पण हलक्या हाताने फक्त खेळलं होतं. मिड ऑफला एक सिंगल काढली होती आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती सुजित नाईक याने. या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये नक्कीच अटॅकिंग बॅटिंग होईल आणि त्याचसाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे सुजित नाईक याने. पहिला बॉल सुजितसाठी. ओ एज लागली, बॉल जातोय, कट शॉट मारण्याचा प्रयत्न आणि बॉल स्लिपमध्ये गेला होता. चांगली फिल्डिंग, फक्त एक रन मिळेल. स्कोर 57 वर. बहुत बड़ा बाहरी किनारा लगा था बल्ले का, और काफ़ी फाइन ट्रैवल कर रही थी, लेकिन शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी काफ़ी सतर्क नजर आए वहाँ पर. 1 ही रन मिला है. कप्तान थे वहाँ पर, बल्कि गेंदबाज ही कप्तान कर रहे हैं दर्पण. पुन्हा एकदा दर्पण. हो, यावेळेला पुन्हा एकदा बघितला पण शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. 1च रन मिळाले आणि फक्त सिंगलवरच कॉन्सन्ट्रेशन होतं आणि स्वतःकडेच पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे सुजितचा. पुन्हा एकदा स्ट्राईक सुजितकडे येते. स्कोर जाऊन पोहोचतोय 58 वर. बहुत ज़्यादा ज़ोर से खेलने का प्रयास वहाँ पर, थोड़ा जल्दी भी खेल बैठे थे जतिन. गेंद थोड़ी सी धीमी गति से आई थी और उस रफ्तार को भाप नहीं पाए थे. अब केवल 4 गेंदें शेष है, क्या 65 के अंदर रोक सकते हैं, ये देखने वाली बात है. चांगला ऑन ड्राईव्ह आहे यावेळेला. पिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी या स्लॉग ओव्हरमध्ये करताना दिसतोय गोलंदाज दर्पण मडवी. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल फक्त देतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. और पिछले ओवर की दूसरी गेंद पर छक्का लगने के बाद जो 7 गेंदें हुई है, 7 ही रन आए हैं उसमें. रनआउट जो हुए अजय म्हात्रे, वहाँ से खेल धीमा हो गया है. अच्छी वापसी केवनी की. ऑफ स्टंपच्या बाहेर होता बॉल, सोडून दिलाय. वाईटचा इशारा.
रिटर्न किटच्या थोडासा बाहेर बॉल पडतोय आणि हा एक्स्ट्रा रन ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जातोय 60 वर. पुन्हा दर्पण आपल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस बॉल मात्र मिस टाइम शॉट आहे. बॉल खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि कॉटन बोल्ड आउट करतोय फलंदाज जतीन पाटील याला. हा दुसरा फलंदाज बाद होतोय वीर बजरंग कारिवली या टीमचा. फुल टॉस गेंद पर आउट हुए हैं जतिन पाटिल. दर्पण को मिली है सफलता. अपने अपोजिट नंबर को उन्होंने आउट किया है. कप्तान ने कप्तान का विकेट चटकाया है. देखिए 60-65 तक भी जो टोटल है उसको चेस किया जा सकता है मेरे ख्याल से. हालांकि उसके लिए भी अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी, लेकिन बाउंस बैक तो किया है आखिर के ओवर्स में गेंदबाजों ने. नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं नंबर 4 पर रोहित नाईक. रोहित नाईक येतोय क्रमांक 4 वर बॅटिंग करण्यासाठी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्पण याची. पुन्हा एकदा बघितलं थोडंसं पुढे बॉल ठेवला होता. काय चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज दर्पण बडवी. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये ज्यावेळेस हाणामारी करतात फलंदाज त्याच वेळेस आपण बघतोय बांधून ठेवलेला आहे दर्पण बडवी याने फलंदाजांना. बहुत ही शानदार गेंदबाजी. पिछली गेंद थोड़ी तेज डाली थी उन्होंने और काफ़ी फुलर लेन पर. अब आखिरी गेंद शेष है. सामना करेंगे सलामी बल्लेबाज सुजीत नाईक. रनअपमध्ये थोडीशी मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलवर बॉलिंग मार्कवर जाईल दर्पण बडवी. सुजित नाईकचा आपण विचार केला तर चांगले बॅटिंग आतापर्यंत सुजितने केलेली आहे. 16 बॉल 32 वर बॅटिंग करतोय. चांगला कव्हर ड्राईव्ह आहे यावेळेला. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाईल. शेवटच्या बॉलवर एकच रन मिळते आणि या एक रनने स्कोर जाऊन पोहोचतोय 62 वर आणि 63 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी HD स्पोर्ट केवनी टीम समोर. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा वाकवेल टीम समोर हेच टार्गेट ठेवलं होतं आणि ती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार झाली होती आणि अपेक्षा आहे की ही मॅच सुद्धा थोडीशी रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण टॉस कडे. अच्छी वापसी गेंदबाजी में रही है SD स्पोर्ट्स केवनी टीम की. 63 रनों की हालांकि फिर भी एक बड़ी चुनौती है उनके सामने मैच को जीतने के लिए. 12.60 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स उनको बनाने होंगे. अगले मैच का टॉस किया जाएगा गावदेवी कोलशेत और विराज स्पोर्ट्स बोरपाड़ा के बीच में. इट्स ओवर टू डॉक्टर गवळी सर. खूप खूप धन्यवाद अजय. विराज स्पोर्ट बोरपाडा आणि गावदेवी कोलसेत दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल आहे. दोघांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आपण विना विलंब टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स आपण जर म्हटलं सिद्धम एंटरप्राइजेस, चित्तीनाथ, शिवाजी शूटिंग अँड शर्टिंग, IDFC फर्स्ट बँक, KR हाइट्स, स्काय सिटी आणि खास करून बॉम्बे कॉटन. विराज स्पोर्ट बोरपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत. विवेक, खूप खूप स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट्स कोलसेत म्हणजे लढत भिवंडी विरुद्ध ठाणे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. रुपेशजी गायकवाड, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते डोंगराळी यांना विनंती करणार आहे की आपण यायचं. आपल्या शुभास्ते टॉस होईल. रुपेशजी आपण यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभास्ते टॉस होईल. कोलशेतचे कॅप्टन येतात गावदेवी कोलशेत. प्रणय फुलोरे, खूप खूप स्वागत आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे.
रुपेशजी गायकवाड मान्यवर येतील आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. एक बाजू धर्मराजा चषक कराड ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचे सर्व प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत धर्मराजा ग्रुपचे, म्हणून धर्मराजा चषक. आणि दुसरी बाजू जी आहे ती आता वरालदेवी स्पोर्ट ताडाळी. रुपेशजी गायकवाड आमचे मान्यवर येतात आणि त्यांच्या शुभास्ते टॉस होईल. रुपेशजी आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. कॉलिंग बोरपाडा संघाचे कॅप्टन करतील. त्यांचं म्हणणं आहे धर्मराजा आणि आलेलं सुद्धा आहे धर्मराजा. रुपेशजी आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. बोरपाडा संघ कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं आणि पहिल्यांदा या टुर्नामेंट खेळतोय. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर वातावरण आहे, आयडियल कंडिशन आहे, लखत सूर्यप्रकाश आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? असा कोणता टार्गेट नाही, बट कमीत कमी धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल. आज बोरपाडा टीम कंप्लीट आहे की कोणाची उणीव असेल? नाही, पूर्ण प्लेइंग 11 सोबत खेळतो. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. गावदेवी कोळसे, नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय घेतला असतं? फिल्डिंग. तुमच्या परिसरामध्ये खूप मोठ्या स्पर्धा होत असतात. तो परिसर आहे ना, त्या परिसरात क्रिकेटसुद्धा मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. कोळशेत असेल, सरडोली असेल, वाघबील असेल. कसं वाटलं आयोजन मैदानात प्रवेश केल्यानंतर? मैदानात प्रवेश केला तर आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला चान्स दिला त्यामुळे धन्यवाद. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? बॅटिंग करायची आहे. किती धावा साधारण सेफ असतील जेणेकरून तुम्ही विजय संपादित करू शकता? कमीत कमी 60 to 70 मध्ये. कंप्लीट टीम आहे का कोणाची उणीव असणार आहे? नाही, दीपक पाटील नाही. क्या बात आहे. सिनियर मोस्ट दीपक पाटील म्हटल्यानंतर सिनियर मोस्ट आहे. 40+ म्हटलं तरी हरकत नाही, पण सिनियर मोस्ट आहे, त्याची उणीव तर नेहमीच भासते तुम्हाला. राईट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर विराज स्पोर्ट बोरपाडा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट कोळसे दोन संघामध्ये मॅच होईल. त्याचं नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून बोरपाडा संघ कॅप्टनने निर्णय घेतलेला आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंग करण्यासाठी गावदेवी कोळसे संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. आणि आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दोन्ही दिग्गज समालोचक, व्हाईस ठाणे महाराष्ट्राचे नामवंत समालोचक सिद्धेजी भावे आणि मिस्टर IPL मध्ये ज्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकतात असे कुणालजी दाते. ओवर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद गवली सर. लग रहा है कि गवली सर के पास मोदी जैकेट्स की भरमार है. आज बहुत ही खूबसूरत जैकेट में आपके साथ स्वागत है आपका. मेरे साथ जुड़ चुके हैं सर कुणाल दाते, मिस्टर IPL, मखमली आवाज़, वेलवेट वाइस. लक्ष्य रखा है यहाँ पर कुणाल 63 रनों का. वीर बजरंग कारिवली ने कमाल की बल्लेबाजी की. फिर सुजीत नाइक ने बता दिया कि वो सिर्फ विकेट कीपर नहीं बल्कि बेहतरीन बल्लेबाज है. पहली गेंद सुजीत नाइक के करीब से गेंद निकल गई फ्लाई स्लिप में. ड्राइव लगाना चाहते थे राज मडवी. हो, नक्कीच. काय बॅटिंग केली आहे आज. पहिल्या डावामध्ये सुजित नाईकने 32 धावांची खेळी त्याने साकारली. अजयने खूप चांगली साथ सुजित नाईकची दिली आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट सेट आहे. 62 धावा झाल्या, 63 लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे केवणी या टीमला, SD स्पोर्ट्सला. आणि पहिला बॉल निर्धाव टाकलाय जतीन पाटिल ने. सबसे बड़ी बात है कि वीर बजरंग कारिवली में सुजीत नाइक को निकालते हैं तो सब यंगस्टर है. इस मरतबा विकेटों में गेंद थी, अपील होती हुई वहाँ पर अंपायर सहमत नहीं. आणि सुजित नाईक यष्ट्यांच्या मागे असल्यानंतर या घडामोडी सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने अपील झाली. देखिए तालुका क्रिकेट में एक से बढ़कर एक विकेट कीपर. एक ब्रेकिंग न्यूज आहे. या ठिकाणी रामूसेठ प्रतिष्ठान या संघाने दमन या ठिकाणी स्पर्धा चालू होती आणि अंतिम फेरीमध्ये भरोडी संघाला पराभूत करून रामूसेठ प्रतिष्ठान सन्माननीय हनुमान चौधरी साहेब यांचा जो संघ आहे, जे नगरसेवक आहेत त्यांचा संघ आहे, तडाळीचा संघ आहे, हा संघ चॅम्पियन ठरलेला आहे. तो अभिनंदन रामूसेठ प्रतिष्ठान मास्टर 40+. बढ़िया ड्राइव खेला था फ्रंट फुट पे आके बल्लेबाज राज मडवी ने. राज मडवी का खाता खुला. कुल स्कोर 1 रन बिना किसी विकेट के.
3 बॉल नंतर ही पहिली धाव आली आहे. स्कोर बोर्डवर 63च्या लक्ष्याचा पाठलाग आहे. अटॅक करावा लागेल. इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया इनफील्ड के ऊपर से, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पे, नहीं रोक पाएंगे. 4 रन, शॉट वाइड एंड पनिश्ड. आज धर्मराजा चषक में सुनहरी धूप खिली हुई है. जतिन इस मरतबा शॉट में नहीं है, दम वाइडिश डीप मिड ऑन पे गेंद को उठाया. 1 रन. पहला ओवर बहुत ही कसा हुआ किया. अगर सुजीत नाइक को हम निकालते हैं कुणाल सर, तो वीर बजरंग कारिवली में सब यंगस्टर हैं और इनके पीछे हाथ है नीलम नाइक का. नाही पण तुम्ही त्यांना काढूच शकत नाही. क्या बात है. कोई भी टीम सुजीत नाइक को बाहर नहीं निकाल सकती. विकेट कीपर दुनिया का बहुत बड़ा नाम है. प्रहलाद पाटिल, सुजीत नाइक, इरफान मुल्ला, मनोज गुलवी, राकेश चौधरी, साथ ही साथ जयेश मात्रे, ये वो नाम है जो विकेट कीपिंग दुनिया में बहुत बड़ा नाम कर चुके हैं. सर्वात महत्वाची भूमिका सुजित नाईकने ॲज अ बॅटर देखील निभावली आहे. 32 धावांची खेळी, त्याच्यानंतर विकेट कीपर म्हणून यष्टींना अगदी चिटकून आणि त्याचमुळे फलंदाज जास्त फुटवर्कचा वापर करताना दिसत नाहीये. त्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा स्कोर बोर्डवर आहेत. त्याच्यामध्ये दर्पणच्या बॅटमधून एक चौकार आलाय. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रत्येक ओव्हरनंतर टीम मीटिंग घेऊ नका, कारण 4 मिनिटं आणि 20 सेकंद झालेले आहेत पहिले षटक संपून. एंड ऑफ द फर्स्ट ओवर, स्कोर इज 6. दोस्तों, आप देख रहे धर्मराजा चषक ताड़ाली 2024 आप तक लाए राजा नगर सेवक किंग मेकर नीलेश दादा चौधरी साहब, साथ ही साथ वड़ाल देवी स्पोर्ट्स का खूबसूरत ऑर्गेनाइज BC4 के चेयरपर्सन अमोल पाटिल का कदम कदम पे साथ. खेल की शुरुआत होती हुई दूर वाले छोर से लैलेश नाइक आए हैं गेंदबाजी के लिए. दर्पण मडवी सामना कर रहे हैं. दर्पण को देखा तूने जब जब किया सिंगार. इस मरतबा बढ़िया स्ट्रोक है, लेकिन पीछे खिलाड़ी हैं, थोड़ा अपने आप को ज्यादा रूम दे बैठे. वाइडिश लॉन्ग ऑफ पे आउट हुए दर्पण मडवी. बजा बजा तू बजा सकता है. ए डीजे, लेकिन हाथ पे ध्यान रख. बजा. कुणाल, पहला ओवर भी बहुत कसा हुआ था और दूसरे मैंडेटरी पावर प्ले में दर्पण 0 पे चले गए. ज्या दर्पणने एक चौकार मारला तो आता परतलाय. परत एक वेळा तोच दबाव SD स्पोर्ट्स केवणीवर. या मॅचमध्ये 63च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. तुम्हाला प्रत्येक बॉलवर आता आक्रमण करणं गरजेचं आहे आणि परिस्थिती थोडीशी विपरीत होत चालली आहे, कारण पॉवर प्ले पहिला, त्याच्यामध्ये फक्त 6 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर दर्पणची विकेट. नए बैटर मैदान में आते हुए मानो गोंदले. देखिए, बहुत ज़बरदस्त सुजीत नाइक ने टीम को एकजा किया है. नीलम नाइक का साथ है और ये टीम भादौड़ भी धमाका में भी ज़बरदस्त खेली थी. कारिवली वैसे भी क्रिकेट की नगरी है. इस मरतबा स्वीप लगाने की कोशिश, सवाल पूछा वहां पर. रन पूरा होता हुआ बल्ले को टकराने भर के बाद गेंद गई थी. देखिए कुणाल, एक ज़माना था सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट में 4 नाम बहुत चलते थे: बोडोली, कारोली, मानकोली और मापोली. सिटी क्रिकेट में भी और ग्रामीण क्रिकेट, क्योंकि एक गांव की टीमें उनकी
ग्रामीण में भी खेलती थी और सिटी में भी। इस मरतबा टर्न किया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन फील्डर मौजूद हैं। 1 रन। बॉलिंग बहुत ज़बरदस्त हो रही है, विकेट टू विकेट गेंदबाजी हो रही है, बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दिया जा रहा है। हो, म्हणूनच 8 धावा सध्या स्कोरबोर्डवर आहेत. 9 बॉलचा खेळ संपलाय. 1 विकेट गमावली आहे जे स्पोर्ट्स केवनीने या मॅचमध्ये. टार्गेट मोठं आहे, 63च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेमध्ये धावा कराव्या लागतील. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आता या पॉवर प्लेचे. सामने से आते हुए लैलेश नाइक, इस मरतबा ऊपर लगी है, आसमान में खड़ी रह गई है। सुजीत कॉल कर रहे हैं कहाँ छूटते इनसे कैच। हालांकि 4 खिलाड़ी आए थे, दूसरा विकेट गिरता हुआ और कहीं भी लग नहीं रहा है कि टीम क्यों अब मुकाबला कर रही है। सोलह 17 के सीज़न में BC4 फॉर्मेट में नंबर 1 पे थी और उस वक्त सुजीत नाइक ने महेंद्रा के लिए हमेशा ज़बरदस्त ओपनिंग करके उस टीम को आगे बढ़ाया था। नए बैटर मैदान में आते हुए अमित पाटिल, आज तेज़ हवाएं बह रही है, मौसम आज भी बड़ा खुशगवार है। सामने से आते हुए फिर गेंद स्टंप में और अब की बार आउट। LBW टो क्रैशर, बल्लेबाजों के मानो पैर पकड़ लिए हैं लैलेश नाइक ने, लगातार अटैक ऑन फुट। बॅक टू बॅक विकेट येत आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांना बाद केले लैलेश नाईकने आणि आता तो असेल हॅट्रिकवर. सलग 2 बॉलवर 2 विकेट त्याने घेतल्यात. पूर्णपणे पिछाडीवर आहे संघ SG स्पोर्ट्स केवनी. या मॅचमध्ये 63च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. आणखीन 1 विकेट त्यांनी गमावली आहे. लैलेशच्या खात्यामध्ये 3 विकेट आणि तो आता हॅट्रिकवर असेल. देखिए, ग्रामीण क्रिकेट से अब तक 1 हैट्रिक हो चुका है और सिटी क्रिकेट से पंकज माली ने रिद्धि सिद्धि से खेलते हुए हैट्रिक किया है। नए बैटर मैदान में आ चुके हैं, बबलिया, ये शायद पेट नाम रहेगा उनका। महाराष्ट्र और यूपी में पेट नाम जो रहते हैं, पेट नेम, वो बहुत ज़्यादा रहते हैं। फिर पैरों में निशाना, लगातार बल्लेबाजों के पैरों को पकड़ के रखा इस ओवर में। कमाल का ओवर खत्म हुआ। 2 ओवर की समाप्ति कहीं भी पिक्चर में दिखाई नहीं दे रही है। SD स्पोर्ट्स क्योनी 2 ओवर समाप्त, रन बने 9। 3 ओवर में यहाँ से लंबा फासला तय करना है। एक तरफा मुकाबला अभी तक चलता हुआ, लेकिन क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है। अगला मैच ठाना ग्रामीण क्रिकेट को देखना ना भूलिए। कुलशेत बनाम बोरपाड़ा, NR बोरपाड़ा। देखिए, NR बोरपाड़ा का जब भी नाम निकलता है तो नरेश माली को हम भूल नहीं सकते। टू बी ऑनेस्ट कुणाल सर, ऑन दी माइक मैं ही कह रहा हूँ, 2006 में ये टीम मेयर कप में आई, बिंडियन भी 2006 में, दोनों फाइनल में आए, जीत हुई NR बोरपाड़ा की। उसके बाद नरेश माली के NR बोरपाड़ा ने कई कप जीते और हमेशा नरेश माली ने जो क्रिकेटर्स थे उनका साथ दिया। ये अलग बात है, वो क्रिकेट स्पॉन्सर से बाहर है, लेकिन नाम आज भी नरेश माली का सबसे ऊपर है। संतोष मडवी जैसा हीरा दिया, बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट, दीपक मडवी जैसा हाथ दिया। इस मरतबा कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना,
ये देखिए, दिखने में आसान और पकड़ने में मुश्किल, छोड़ दिया वहां पे कैच। ज्यादा रिलैक्स हो गई है, यही कारण है कि सुजीत नाइक थोड़ा नाराज है। मैच कहीं भी जाए आपको इस तरह ढील नहीं देना चाहिए, वरना आदत पड़ जाती है। बंटी शिल्के भी हमेशा एनआर बोटपारा के साथ खड़े रहे। इस मरतबा पिकअप स्ट्रोक है और पहला ब्लास्ट होने जा रहा है, 6 रन। मिळत आहेत आणि आपण पाहतोय की एक झेल सुटला मगाशी आणि त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाली आणि स्ट्राईक मिळाल्या हा षटकार आलाय. म्हणजेच इथे झेल घेतला असता तर नवीन बॅटर असता आणि त्याचमुळे थोडासा नाराज आपल्याला पाहायला मिळाला विकेट कीपर सुजीत नाईक. अच्छी वापसी, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप. संध्याकाळी बकासूरला बघायला विसरू नका. नक्कीच आज संध्याकाळी 63 सीसी नवम हिंद केसरी नंदी बकासूर याचे इथे आगमन होणार आहे. सरपंच हे पूर्वीचं नाव, त्यानंतर बकासूर हे नाव त्याला पडलं. इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ टर्न कर दिया आउटफील्ड में, 1 रन। गौली सर, मैं समझता हूँ मिस्टर आईपीएल मराठी के पोस्टर मैंने आप जिनकी आवाज़ पहले दुनिया ने इंटरनेट पे सुनी, वॉइस ऑफ महाराष्ट्र है, अजय गरात है। और मेरा कुछ भी कहना मानो ऐसे है जैसे मैं सूरज को चराग दिखाता हूँ, नो डाउट एट ऑल। सभी ने बड़ा रोल किया है। इस मरतबा अराउंड द लेग्स, क्या बोल्ड हुए हैं या फिर बोल्ड हुए? अंपायर बताए क्या कुछ हुआ है। तीसरे अंपायर को पूछा है क्या विकेट कीपर के पैरों से गेंद लगकर स्टंप से टकराई थी, क्या अराउंड द लेग्स बोल्ड हुए हैं, या अथवा रिप्ले दूध का दूध और पानी का पानी बोल्ड आहे. बॅटर आउट आहे. फलंदाज बाद होईल. हा ॲक्शन रिप्ले डायरेक्ट बॉल जाऊन यष्ट्यांवर लागला आणि त्याच्यानंतर पाय स्लिप होत असताना पाहायला मिळाला. क्विक रिफ्लेक्सेस सुजित नाईकचे आणि त्या अगोदर स्ट्राईक स्टंपवर होता, बॉल लागला आणि त्याचमुळे फलंदाज बाद होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 18 धावा, 4 फलंदाज बाद. बहुत दूर चले गए थे, लॉन्ग वे शफल जिसे क्रिकेट में कहते हैं। आज BC4 सिटी क्रिकेट से हाई वोल्टेज सेमीफाइनल रहेगा। हैट्रिक आमदार महेश चोगले फैम टीम मित स्पोर्ट और मांगीलाल पालीवाल फैम टीम मैगी। जयेश पाटिल एक तरफ तो एक तरफ प्रतीक। इस मरतबा खींच के मारा, पीछे प्रोटेक्शन है, खड़े खड़े बल्ला चलाया, 1 रन। एक तरफ महेंद्र मागे तो दूसरी तरफ बिलाल शेख। 3 ओवर 19 रन 15 मिनट में ये ओवर हो चुके हैं। ड्रिंक्स ब्रेक मैदान पे खेल की जब शुरुआत होंगी तो माइक्रोफोन को लीड करेंगे सर कुणाल दाते।
पण मात्रेला मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते यव्वानजी गोवल यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. हेमंतजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते यव्वानजी गोवल यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. एकोणीस धावा झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टार्गेट या मॅच मध्ये 63 धावांचा आहे. हेमंतजी म्हात्रे आपण स्वागत करायचं आहे यव्वानजी गोवल यांचं. 12 बॉलमध्ये 44 धावा करायचे आहेत केवणी या टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. लक्ष्यापासून नक्कीच पहिल्या 3 ओव्हरमध्ये दूर आहे संघ, परंतु इथूनही आक्रमण करणं गरजेचं आहे. वाईडने सुरुवात होईल या षटकाची. विवेक नाईक ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगसाठी. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन 38 सर्कलच्या आतमध्ये. पॉईंट लेग फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. लॉंग ऑन आहे. मिड विकेट, स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षक सजवलेत आणि लाईन मात्र पहिल्या बॉलवर खराब होती गोलंदाज विवेकची. हा बॉल हवेत आहे. टायमिंग फसलंय. डीप मध्ये फिल्डर येतोय 2 आणि अखेर एक चांगला झेल. फलंदाज बाद. 5वा धक्का SD स्पोर्ट्स केवणीला. प्रेम पाटील आता मैदानामध्ये येईल. एका पाठोपाठ एक विकेट इथे गमावले गेलेत. सातत्याने दबावामध्ये पूर्णपणे संघ पाहायला मिळतोय केवणीचा या मॅचमध्ये. टार्गेट होतं 63 धावांचं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेमध्ये धावा करता आलेल्या नाही आहेत आणि त्याच्यानंतर तो दबाव कायम ठेवलाय गोलंदाजी करत असताना टीम वीर बजरंग कारिवलीने SD स्पोर्ट्स केवणीवर. आणि आणखीन एक फलंदाज बाद. ला जाऊन पंच केला. रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. एकच स्टंप दिसत होता. प्रयत्न चांगला केला. एक धाव मिळेल आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाही. थांबवलं. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. टीम SD स्पोर्ट्स केवणी. हे पाहू शकता आपण 5 स्टार हॉटेल शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्व सुविधाने युक्त असे हॉटेल. आपण नक्कीच आस्वाद घ्यायचा असेल रुचकर भोजनाचा सर्व सोयीनुसार असं युक्त हे 5 स्टार हॉटेल आहे शिवाजी महाराज चौक या ठिकाणी. आपण नक्कीच संपर्क साधायचा आहे. बॅटची कडा. फ्लाय स्लिपमध्ये कॅच इटचा कॉल. थोडासा दूर राहिला तिथला फिल्डर. एक धाव तिथेही मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. पूर्णपणे फलंदाजाने नांगी टाकली SD स्पोर्ट्स केवणीच्या या मॅचमध्ये. सुरुवात खराब राहिली. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 41 धावा करायचे आहेत. काल आपण लो स्कोरिंग सामना पाहिला. सर्वात कमी धावा बनवल्या 18 धावा महापोली स्टारने. तो निच्चांक राहिला आहे स्पर्धेचा. फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे. डीपमध्ये मिड विकेट आहे. एकच धाव तिथे मिळेल. धावा होत आहे 23. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 मध्ये 40 धावांची आवश्यकता. 63 या लक्ष्याचा पाठलाग. विराट स्पोर्ट्स बोरपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स कोळशेत असा सामना असेल.
कासार वडवलीचा संघ. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली या टीमचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं स्वागत. 4 बॉलचा आता माफ करा 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 धावांची आवश्यकता. सुजित नाईक लास्ट ओव्हर. अनुभव आहे परंतु सुरुवात वाईट बॉल नसेल. लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा रन मिळेल. या सर्व यंगस्टर्सला घेऊन एक मस्त संघ प्रस्थापित केलाय सुजित नाईक यांनी आणि स्वतः बॅटिंग करत असताना देखील महत्त्वपूर्ण योगदान. 32 धावा नाबाद केल्या आणि आता गोलंदाजी करत असताना विकेट किपिंग देखील लाजवाब असते सुजित नाईकची. आणखीन एक डॉट. 5 बॉलचा खेळ शिल्लक 39 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने तयार राहायचंय. बोरपाडा टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विराट स्पोर्ट्स आपण लगेच फिल्डिंगसाठी रेडी राहायचंय. अपील होते. स्ट्रॉंग अपील. स्पष्ट नकार. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅच बोरपाडा टीम आपण फिल्डिंगसाठी रेडी राहायचंय. विराट स्पोर्ट्स बोरपाडा. बॉल हवेत आहे. इथे विकेट मिळू शकते. विकेट किपर खाली आणि कॅच ड्रॉप. सोप्पा झेल सोडलाय. 1 धाव मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 25. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्याचबरोबर टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळशेत डगआउट आहे. प्लेअर डगआउट. तिथे जाऊन तुम्हाला बसायचं आहे. तिथूनच तुमचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. लगेच सामना सुरू होईल. ऑन साईडला टर्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे सिंगल मिळेल. सपशेल अपयशी ठरलेत फलंदाज बॅटिंग करत असताना. टीम SD स्पोर्ट्स केवनीचा विचार केला तर 63च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. दबाव पहिल्या ओव्हरपासून बनला आणि शेवट आता या मॅचचा शेवटचा चेंडू शिल्लक. धावा केल्या 26. आणि फलंदाज बाद. विकेटही आता मिळालेली आहे सुजित नाईकला आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल सुजित नाईक यांनाच. 32 धावा केल्या बॅटिंग करत असताना नाबाद आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना 1 विकेट सुजित नाईकच्या खात्यामध्ये. 3च धावा त्यांनी खर्च केल्या. तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच टीम वीर बजरंग कारिवली सुजित नाईक. अभिनंदन. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे. तिथे जोडले जातील सामना सुरू होईल आपल्या समोर. त्यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये हेमंत पाटील आणि सिद्दीक बाबे सर जोडले जातील तुमच्या बरोबर. And thanks Siddiqji Bhabe. Man of the match, Sakimian Sujit. Sujit Naik is the man of the match.
वेलकम दीपक पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. ह्यांचा संघ सज्ज होणार आहे नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर इन ठाणे, कोळशेचे क्रिकेटर आहेत दीपक पाटील, आपलं हार्दिक स्वागत. सुजित ज्याने 32 धावांची खेळी केली, 4 कलात्मक फटके लगावले, 4 चौकार लगावले आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केली. दीपक पाटील इज अ ग्रेट क्रिकेटर. नित्य ठाणे कोळशेचे आहेत, पण तो अति उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांचं नाव नक्कीच घेतलं जाईल. त्यांच्या शुभ असते सर्वप्रथम ट्रॉफी आणि त्यानंतर एक आकर्षक गिफ्ट. बॉम्बे कॉटन दुनियातील एक फार मोठं नाव, त्याच्या माध्यमातून एक गिफ्ट, आणि त्यासाठी नक्की श्यामजी कोंडा आणि संतोषजी पाटील यांचं नाव घेतलं जाईल. सुजित, स्पर्धा संपल्यानंतर काश्मीर दार्जिलिंग कुठे जायचा प्लॅन आहे? काश्मीरला तर बघू आता, फार्म असलो काश्मीरच्या पुढे पण जाऊ शकते. त्याचं कारण असं आहे ना, हे जे बॉम्बे कॉटनचं गिफ्ट आहे ना, हे त्यासाठी खास उपयुक्त ठरणार आहे. थंडी में भी गर्मी का एहसास म्हणून ते प्रश्न विचारला. एक युवा खेळाडूंना घेऊन संघ बांधणी केलेलं आहे. काय वाटलं, म्हणजे काय कामगिरी वाटली? तू तर ऑलराऊंडर कामगिरी केलेली आहे, 1 विकेट प्राप्त केली, 32 धावांची खेळी केली. कसं वाटतंय? खूप आनंद होत आहे मॅच जिंकल्याबद्दल. हा महत्त्वपूर्ण विजय आहे. हा विजय कुणासाठी समर्पित करणार आहेस? हे माझ्या संघासाठी. क्या बात आहे मित्रांनो. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर, नॉट ओनली विकेट कीपर बट वन ऑफ द बेस्ट बॅट्समन इन कारिवली, सुजित नाईक, मॅन ऑफ द मॅच. सुजित, वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट टीम. ऑल दी बेस्ट. तर जाऊया आपण लगेच कॉम बॉक्समध्ये, पण तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान केलं जाईल मान्यवरांचं आणि मॅचला सुद्धा सुरुवात होईल. दीपकजी पाटील, मी सुरुवातीला उल्लेख केला होता की ग्रेट क्रिकेटर आहेत कोळशेचे, त्यांचा संघसुद्धा खेळणार दिसणार आहेत. संतोषजी पाटील यांचा संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स कोळशेत. संतोषजी पाटील फॅम टीम. संतोषजी पाटील या ठिकाणी आपण स्वराजी चौधरी आपण आपल्या शुभ असते दीपकजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दीपक पाटील वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, ऑलराऊंडर म्हणून कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळतात आणि जेव्हा जेव्हा कोळशेत गावाचं नाव समोर येईल, दीपक पाटील यांचं नाव जर घेतलं नाही तर क्रिकेट क्षेत्रामध्ये कोळशेचं नाव अपूर्ण राहील. त्यानंतर बाळूजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बाळूजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर अरुणजी पटेल यांचं स्वागत आणि सन्मान. अरुणजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. आइए दोस्तों, लौट चलते हैं धर्मराजा चषक की सुहानी शाम के सफ़र पे. स्वागत है सुहानी शाम में आप सबका. राजा नगर सेवक किंग मेकर नीलेश दादा चौधरी साहब, साथ ही साथ वड़ाल देवी त्यानंतर स्पोर्ट्स क्लब भाविकजी दोदिया और एरियाना इन टप ओना, भाविक दोदिया यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अमोल पाटिल की तरफ से. अमित और पुराने 2 ओपनर बीच में आ चुके हैं गावदेवी कोलशेत के, और विराज स्पोर्ट बोरपाड़ा ने इस वक्त विवेक डोंगरे को मोर्चे पे लगाया गया है. त्यानंतर हरिंदर सिंग यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते हरिंदर सिंग यांचं स्वागत आणि सन्मान करा आपल्या शुभ हस्ते. अमित गोसावी और प्रणय फ्लोरे. डोंगरे चले, पहली गेंद स्विंग किया ऑन साइड में, वेकेंट एरिया है, गेंद मिड विकेट बाउंड्री पर, 4 रन. मेरे साथ जुड़ चुके हैं कमेंटेटर वॉइस ऑफ कॉमन हेमंत पाटिल. त्यानंतर आपण तरफ जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सिद्दीकजी भाबे तसेच हेमंत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवली सर, बहुत ही ज़बरदस्त मॉनिटरिंग की है और कमेंट्री के वो CEO हैं
हालांकि यहाँ चिकने सर रहते तो कुछ अलग ही कहते। विवेक डोंगरे, अच्छी वापसी, पलटवार। एलबीडब्ल्यू आउट हुए गोसावी, अमित गोसावी 4 रन बनाकर चलते बने। टेनिस लिली की एक गेंद नीचे रही, सुनील गावस्कर एलबीडब्ल्यू हुए। उसके बाद पूरी भारतीय टीम पवेलियन चली गई और कमेंटेटर सुशील दोषी ने कहा गेंद क्या बैठ गई, भारतीय टीम बैठ गई। पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, मात्र दुसऱ्याच बॉलवर जबरदस्त कमबॅक केलं गोलंदाजाने। दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवली एलबीडब्ल्यूच्या रूपेने आणि जो आक्रमक फलंदाज होता अमित गोसावी त्याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे। और आपकी मालूमात के लिए कि कमेंटेटर सुशील दोषी हमारे साथ रहे थे मेयर कप 2006 में। इस बीच खींच के मारा है, वेकेंट एरिया है, फील्डर पहुंच रहे हैं, हाथों से छूट गया जाम। हालांकि बहुत बढ़िया कोशिश की थी दाहिनी ओर, बहुत दूर से आए थे, लेकिन इस बीच 3 रन जीवन दान मिला है नए बैट्समैन जयेश आसावरे को। भरपूर लॉंग चेस होतं या फिल्डरला, कॅच घेण्यासाठी भरपूर चांगला प्रयत्न केला, बॉलपर्यंत पोहोचला होता मात्र कॅरी करू शकला नाही बॉलला। कॅच सुटतो आणि 3 धावा पडून पूर्ण करतात जयेश अवसारे आपलं खातं खोलतो या 3 धावेने। धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वर। देखिए हेमंत, ये भी बड़ी बात है कि भिवंडी क्रिकेट को ये श्रेय हासिल है। सुशील दोषी ने अपने ज़िंदगी में कभी टेनिस क्रिकेट नहीं किया, लेकिन मेयर कप, क्योंकि वो 50 साल 40 साल से दूरदर्शन और आकाशवाणी पे छाए रहे, लेकिन लेजेंड ऑफ भिवंडी विलासार के मेयर कप 2006 में उन्होंने आखिर के 4 दिन हरीश पंड्या, सिद्दीक बाबे, डॉक्टर गवली सर के साथ कमेंट्री की। विवेक डोंगरे, सुशील दोषी जे हिंदी कॉमेंट्रीचे पहिले कॉमेंटेटर होते, साथ में उनके बहुत लोग थे, लेकिन छाए रहे सुशील दोषी। मनीष देव थे, कई नाम है। इस मरतबा सीधा स्ट्रोक है, टिपिकल पावर प्ले। ओवर गोज द लॉन्ग ऑफ, ओवर गोज द मिड ऑफ फॉर 4। चांगला फटका। थोड़ा सा रूम दिया, टिपिकल पावर प्ले शॉट, वाइडिश मिड ऑफ के ऊपर से 4 रन। स्कोर 11 पे पहुंचा। प्रणय फ्लोरे ने अपना खाता खोला है, जबकि नॉन स्ट्राइक पे हैं जयेश आसावरे। मुकाबला चलता हुआ इस वक्त विराज स्पोर्ट बोरपाड़ा बनाम गावदेवी कोलशेत। आज सिटी क्रिकेट का जो हाई वोल्टेज मैच है, उसमें कुछ 2 से 2.5 मिनट की एक क्लिप भिवंडी क्रिकेट के इतिहास की ज़रूर आप देखेंगे। शामफुल क्रिकेट, इस मरतबा कट के अंदर की जानी बाती हुई शॉट। हम पुल खेलना चाहते थे, निशाना अगर लगता तो जाना होता जयेश को। पहला ओव्हर चल रहा है, बहुत ही घटनापूर्ण ओव्हर चलता हुआ हेमंत। खरं पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर ट्रिपल रन, त्यानंतर चौकार, डॉट बॉल, घटनात्मक षटक आपल्याला पाहायला मिळते। अंतिम बॉल शिल्लक असेल मात्र स्कोर आपण बघितला तर झालेला आहे 11 रन्स। तमाम दिग्गज कमेंटेटर मेरे साथ हैं, लेकिन 2013-14 में जुड़ गए थे अजय गरत, लेकिन 2006 में मेरे साथ जुड़े थे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। इस मरतबा बढ़िया ड्राइव, 1 रन। ये भी ऑनेस्टी के साथ मैं कह रहा हूँ कि 2006 से पहले मराठी कमेंट्री नहीं होती थी, लेकिन वहीं
लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर ने जब शुरुआती 2006 में डॉक्टर गवली सर को इंट्रोड्यूस किया तो वहाँ से मराठी कमेंट्री होने लगी। 2016 में कुणाल दाते जुड़ गए थे प्रतिभा विलास एवन ट्रॉफी से। 2014 में अजय गरज जुड़े थे और उसके बाद ओमकार शेट्टे, मनीष पाटिल। लेकिन वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या 1999 में मेरे साथ जुड़े थे। एक ओवर की समाप्ति, रन बने 12, विकेट गिरा 1, मिला जुला ओवर। जहाँ पे विराज स्पोर्ट बोरपारा ने 1 विकेट लिया है, वहाँ कोलशेत ने 12 रन बनाए। रेलिंगच्या आतमध्ये एक मुलगा उभा आहे मेन गेटच्या समोर. कृपया त्यांनी रेलिंगच्या बाहेर जायचं आहे. छोटा मुलगा आहे, रेलिंगच्या बाहेर जा आपण. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत टीमचा 12 रन 1 विकेटच्या नुकसानवर. थाना ग्रामीण का बड़ा नाम है, कोलशेत हो चाहे फिर वाघबिल हो, जिन्होंने आज अपना मैच जीता। खेल की शुरुआत होती भी थोड़ी सी अब हल्की सी सूरज अब बादलों से झांकता हुआ बाई और हल्की सी बदली है। वाघबिल हार गई है। इस मर्तबा स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है मिड विकेट के ऊपर, हवा के साथ साथ घटा के संग संग। क्या बॉटम एंड का इस्तेमाल है, 6 रन। अठारह रन 1 विकेट। देखिए वो ज़माना भी मुझे याद है जब चैलेंज पे टेलीकास्ट टीम भिवंडी के पूरे जो मेन स्पॉट है उनको कवरेज देती थी वीडियो में। इस बीच वाइट, जब भी कोई मंदिर बताया जाता था उसको एक्सप्लेन डॉक्टर गवली सर करते थे, और जब भी कोई मस्जिद या दरगाह बताई जाती थी उसको एक्सप्लेन मैं करता था। ये मैसेज भिवंडी क्रिकेट का हमेशा रहा है, क्रिकेट फॉर पीस एंड क्रिकेट फॉर यूनिटी, एकता अखंडता के लिए। इस मरतबा अच्छी गेंद आगे रखी हुई थी, फिर क्रॉस बैटेड खेलना चाहते थे, बल्ले के करीब से गेंद विकेट कीपर के पास। लेन बॉल होते, आपण बघितला थोडासा खाली सुद्धा राहिला. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज, स्विंग ॲट बेस, डॉट बॉल जातोय. षटकार लागल्यानंतर एक वाईट बॉल, कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रणयचा. प्रणय सामने से आते हुए इस मरतबा फिर स्विंग किया है, गैप में गेंद गई है, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, 4 रन। के नीचे आने की तैयारी में वड़ाल देवी स्पोर्ट टाडाली अपने घरेलू मैदान पे खेल रही है। नरेश स्पोर्ट कासार वरोली, दोनों कैप्टन को तैयार रहना है और देखना है कि टेनिस क्रिकेट में बीबी भावेश पवार प्राइड ऑफ भिवंडी और प्राइड ऑफ महाराष्ट्र हैं, जबकि टाडाली के बीबी भाविक बजा के क्या करते हैं, प्राइड ऑफ टाडाली। चांगला फटका होता, पुन्हा एकदा स्पिन केला बॉलला, गॅपमध्ये फटका होता, खास करून प्लेसमेंट अतिशय चांगली होती आणि चौकार मिळवतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय 23 वर. 23 रन। इस मरतबा उछाला है, मिड ऑफ सर्कल में है, बढ़िया रनिंग, कैच लेने की कोशिश, गेंद के नीचे भी आए थे लेकिन छूट गया कैच। संधी होती कॅच घेण्याची मिड ऑफच्या फिल्डरला, मात्र थोडंसं कठीण असते असं कॅच घेणं, मागे जाऊन कॅच घ्यायला. तैयार है, टीम तैयार है। वड़ाल देवी टाडाली ये दिखाया जा रहा है, लेकिन कहते हैं कि मैदान के बाहर मुस्कुराहट हसीन ही रहती है।
चैलेंज बहुत बड़ा है उनके सामने। नरेश देखिए, पोट- जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। आगे रखे हुए गेंद, फिर हेलीकॉप्टर ड्राइव, अब की बार तीर की मानिंद डाउन द ग्राउंड खेला है, फील्डर पहुंचे वहां पर, 2 रन। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने के लिए आपके कलाइयों में बहुत ताकत चाहिए, धोनी की तरह आपकी मजबूत कलाइयां चाहिए, या फिर कृष्णा सातपुते की तरह, चांगला फटका होता डाऊन दी ग्राउंड। या फिर एवन पवन की तरह। 27 पे पहुंचा है स्कोर 1 विकेट गंवाने के बाद। ओवर नंबर 2 चलता हुआ एक रन आता हुआ स्कोर में। ओवर समाप्त होते हुए 2 रन बने, 28, विकेट गिरा है 1। वड़ाल देवी स्पोर्ट ताडाली के कैप्टन और नरेश स्पोर्ट कासर वरोली के कैप्टन, आप दोनों को तैयार रहना है। 2 ओवर के लिए आपने 12 मिनट का समय लिया है। विवेक येईल की आणखीन तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? विवेक डोंगरे को कंटिन्यू रखा है। आप देख रहे हैं सुहानी शाम में धर्मराजा चषक 2024 ताडाली टीम खेलने जा रही है। गेंदबाजी में डोंगरे कंटिन्यू, सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन प्रणय फ्लोरे। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं फ्लोरे, हालांकि जमीन के सहारे तो कम खेला है उन्होंने, फ्लोर के सहारे। इस मरतबा फिर स्विंग किया है, अब की बार गेंद मैदान के बाहर जाती हुई दर्शकों में 6 रन। लग रहा है ये सुरुवात बॅट फिरवतोय, काय जबरदस्त स्विंग केलं होतं या बॉलला आणि पाठवून दिलं डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी